नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आजच जो आपला कंबाईन ग्रुप बी चा पेपर झालेला आहे त्यामध्ये मॅथ रिझनिंग वरती जी काही 20 प्रश्न विचारले गेले होती त्या सर्व प्रश्नांचं आपण या ठिकाणी विश्लेषण करून घेऊया. संभाव्य उत्तरे आपण त्या प्रश्नांसाठी जाणून घेऊया. तर शेवटपर्यंत निश्चित हा व्हिडिओ सर्वांना बघायचा आहे. तर सुरुवात करूया मित्र. पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, बी हा सेट आहे आणि त्यामध्ये हा 81व्या क्रमांकावरती हा प्रश्न होता. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती किती फरशा आपल्याला लागतील. लक्षात घ्या, जागा जी आहे ना ती आयताकृती आहे. कशी आहे? आयताकृती जागा आहे आणि फरशा ज्या आहेत ना त्या आपल्याला चौरसाकृती लागणार आहेत. ओके, आता बघा 18 मीटर लांब आणि हे 30 सेंटीमीटर, मग आपल्याला युनिट सारखे करावे लागतील. 18 मीटर म्हणजेच ते सेंटीमीटर मध्ये 1800 सेंटीमीटर बरोबर, आणि या ठिकाणी 12 मीटर रुंद म्हणजेच 1200 सेंटीमीटर. मग जशा प्रकारे मी आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी करतो या ठिकाणी, तशाच प्रकारे चौरसाचं क्षेत्रफळ काय होणार आहे? बाजूचा वर्ग. मग बाजू 30 सेंटीमीटरची आहे म्हणजे बाजूचा वर्ग 30 गुणिले 30 आपल्याला करावं लागेल. मग याला फक्त आता काटछाट करायची. शून्य गेला शून्य गेला, हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल. 3 1 3, 3 चौक 12, 3 1 3, 3 सक 18, या ठिकाणी 600 झाले. 600 गुणिले 4, 6 चौक 24 आणि हे 2 शून्य 2400 फरशा त्या ठिकाणी लागतील. तर अशा प्रकारे या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करू शकतो. जाऊया मित्र पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, 82 नंबरचा प्रश्न आहे. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी. ओके, टीएसडी वरती प्रश्न आहे. अंतर, वेग व वेळ या टॉपिक वरती. नेहमी या प्रश्नांमध्ये युनिट सारखी आहेत का हे आधी व्यवस्थित बघून घ्यायचंय या प्रश्नांना सॉल्व्ह करताना. मग बघा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, ताशी 80 किलोमीटर म्हणजे 80 किलोमीटर पर हवरच्या वेगाने ती जात आहे. 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते. ओके, टाइम दिलेला आहे. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? मग आगगाडीची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी एकत्र करून तुम्हाला टोटल डिस्टन्स मिळेल. मग टोटल डिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर आपण काय करू शकतो? स्पीड इंटू टाइम करू शकतो. स्पीड जो आहे आपल्याला तो 80 दिलेला आहे बरोबर, टाइम जो आहे तो 72 दिलेला आहे बरोबर. मग आपल्याला आता सेकंदात तो दिल्यामुळे आपल्याला आता स्पीडला या ठिकाणी 518 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 518 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग 18 1 18, 18 चौक 72, 4 पंचे 20 म्हणजे 80 गुणिला जर आपण हे 20 केले तर 8 दुने 16, 1600 हे टोटल डिस्टन्स आपलं निघालं. आणि त्यामधून जर तुम्ही 700 मीटर लांबीची आगगाडी हे जर वजा केलं तर तुम्हाला प्लॅटफॉर्मची लांबी मिळेल. प्लॅटफॉर्मची डिस्टन्स असेल ते 1600 मधून तुम्हाला हे 700 मायनस करून ते त्या ठिकाणी 900 मिळणार आहे. ओके, सो आपलं आन्सर या ठिकाणी 900 येणार आहे, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. आय होप सर्वांना हे सोल्युशन समजलं असेल. जाऊया मित्र पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न हा इंटरेस्टिंग क्वेश्चन होता. व्यवस्थित याला समीकरणामध्ये मांडून इक्वेशनने पण तुम्ही जाऊ शकता. काय करायचं बघा, माहिती आधी वाचून घ्यायची. जेव्हा पर्सेंटेजचे मी तुम्हाला टॉपिक शिकवतो तेव्हा तुम्हाला सांगितलेलं असतं की तुम्हाला अपूर्णांकांची हेल्प घ्यायची असते. 50% म्हणजे काय? 50% म्हणजे 1/2 होतात. 40% म्हणजे काय? 40% म्हणजे 2/5 होतात. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर ह्या लॉजिकने पण आपण जाऊ शकतो. मग आपल्याला आता काय करता येणार बघा, स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वे गाडी सुटते बरोबर. स्थानक ए पासून ती सुटलेली आहे. नंतर बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात, 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यापैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चाललेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले? ओके, असा प्रश्न आहे. मग शेवटी प्रश्न वाचायचा. मग आपण आता एकूण प्रवासी जे होते ना ते समजा आपण सुरुवातीला आता एक्स या ठिकाणी मानून घेऊया. स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वे गाडी सुटते. मग समजा स्थानक ए वरती एक्स प्रवासी होते. मग आता 50% प्रवासी काय झाले, त्या ठिकाणी बी स्थानकावर 50% प्रवासी उतरले. मग 50% जर उतरले, राहिले किती रे? हाफ राहिले म्हणजे x/2 राहिले, x/2 राहिले बरोबर. मग आता त्यावरती नवीन 25 चढतात, नवीन 25 चढतात. ओके, आणि सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्या
पैकी 40% प्रवासी उतरतात. मग आता पुढे काय झालं, सी स्थानकावर याच्यापैकी 40% पुन्हा गेले, मग राहिले किती, 40% गेले तर 60% राहिले. 60% म्हणजे काय, आपण त्याला 3/5 लिहू शकतो. हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण 60% म्हणजे 60/100 याला सोपं रूप दिलं तर ते बरोबर 3/5 होणार आहे. मग आता पुढे पुढे काय झालं, 40 नवीन चढतात. ओके, 40 प्रवासी नवीन त्या ठिकाणी इन्क्रीज झाले. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चाललेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. म्हणजेच जे आपण प्रवासी या ठिकाणी कन्सिडर केले होते त्याचे 40% म्हणजे त्याचे 2/5 आहे. त्याचे किती आहे, 2/5 आहे. तर अशा प्रकारे हे समीकरण तुम्हाला मांडता यायला पाहिजे होतं. आता फक्त याला आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर, मग आपण आता याला सॉल्व्ह करताना काय करू शकतो की 5 ने थ्रू आउट मल्टिप्लाय आधी करूया. म्हणजे याला पण 5 ने मल्टिप्लाय केलं तर हा 5 कॅन्सल, याला पण 5 ने मल्टिप्लाय केलं तर हा 5 कॅन्सल. इथं प्लस असल्यामुळे हा 5 याला पण मल्टिप्लाय करेल. मग आपण ब्रॅकेट मध्ये हे घेऊन जाऊ शकतो, पण सध्या आपण अशा प्रकारे लिहू x/2 अधिक 25 ओके इंटू 3 ओके प्लस या ठिकाणी 5 ने मल्टिप्लाय केल्यावरती 5 चोक 20 200 होऊन जाईल. बरोबर, या ठिकाणी 2x असणार आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी काय राहणार आहे ते व्यवस्थित आपण विचार करूया. लक्षात घ्या मित्र की हे ब्रॅकेट आता या ठिकाणी आपण सॉल्व्ह करू शकतो. 3x/2 3x/2 ओके 3x/2 अधिक 25 त्रिक या ठिकाणी 75 ओके 25 त्रिक या ठिकाणी 75 अधिक या ठिकाणी 200 बरोबर हे 2x. बरोबर, आता याला तिकडे घेऊन जाऊया. मग आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 275 बरोबर 2x वजा 3x भागिला 2. मग आता याला सॉल्व्ह करताना बेदुने 4 4x मधून 3x गेले, x भागिला 2 या ठिकाणी होईल. बरोबर, मग 275 माझा हा 2 इकडे येणार आहे, 2 इकडे येणार आहे, तर आपल्याला काय होणार आहे 275 इंटू 2 करावं लागणार आहे. सो x आपल्याला मिळेल. मग 275 चे डबल जर आपण केले तर त्या ठिकाणी आपल्याला 550 प्रवासी मिळणार आहेत. 550 एकूण टोटल संख्या मिळणार आहे. आता त्यांनी काय म्हटलंय, बी स्थानकावर किती उतरले. मग बघा, बी स्थानकावर 50% प्रवासी उतरले. बी स्थानकावर 50% प्रवासी जर उतरले त्या ठिकाणी तर 550 चे निम्मे जर केले तर ते 275 होतील. म्हणजे याचं आन्सर 275 आहे. तर अशा प्रकारे इक्वेशनच्या स्वरूपातही आपण याला सॉल्व्ह करू शकतो. जाऊया मित्र पुढच्या प्रश्नाकडे. हा प्रश्न ज्यांनी आपली रिव्हिजन बॅच केली असेल त्यांना नक्कीच या काही प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी समजलेलं असेल, लवकर सोडता आलं असेल. तर आपण इथं आयडेंटिटी वापरू शकतो, काय की a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर आपण करू शकतो a अधिक b गुणिला a वजा b. बरोबर, तर लक्षात घ्या मित्र, लक्षात घ्या आपण ह्याच पद्धतीने याचं सोल्युशन या ठिकाणी करू शकतो की हा समजा आपला a आहे, हा आपला b आहे. बरोबर, मग काय होईल पुढच्या स्टेपला की आपण पुढच्या स्टेपला लिहू शकतो 3.49 अधिक 0.51 गुणिला या ठिकाणी 3.49 ओके वजा 0.51 आणि खाली आपल्याला ऑलरेडी 3.49 वजा 0.51 हे दिलेलं आहे. तर हे ब्रॅकेट कॅन्सल होऊन जाईल. मग फक्त आपल्याला आता याची बेरीज करून आपल्याला आन्सर 4 येणार आहे. सो याचा आन्सर हे ऑप्शन नंबर 1 येणार आहे. मित्र, आय होप तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतो. जाऊया मित्र पुढे पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, पुढचा प्रश्न जो आहे हा टाइम अँड वर्क वरती, काळ व काम वरती, ज्याचा कन्सेप्ट क्लिअर असेल तोच विद्यार्थी मित्र ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतो. बघा आपण काय करू शकतो, उदाहरणाला वाचूया. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला. उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले. तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल, तर आपल्याला नीरजला लागणारे दिवस काढायचे. मग बघा आता भूषण जो आहे ना त्याला 80 दिवस लागतात. बरोबर, नीरज जो आहे ना तो एकटा 35 दिवसात काम करतो, अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे. मग एकूण काम नेहमी लसावीच्या पद्धतीने आधी मानून घ्यायचं. ओके, आधी त्या ठिकाणी मानून घ्यायचं. मग आता बघा लसावी आपण याचा काढूया 7 गुणिला 5 ओके. त्यानंतर या ठिकाणी आपण 80 ओके, तर यांचा गुणाकार जर आपण केला तर 560 युनिट्स हे टोटल वर्क त्यांचं ठरेल. 560 युनिट ओके यांचा लसावी ठरेल. मग जर 80 ने तुम्ही याला भाग दिला, जर तुम्ही 80 ने याला भाग दिला तर काय होणार आहे बघा, लक्षात घ्या याची कॅपॅसिटी पर डे ची 7 युनिट पर डे ठरेल. 7 युनिट पर डे एवढी येणार आहे. बरोबर, 35 ने
बघा मग आता 7 युनिट पर डे याची कॅपॅसिटी ठरते. मग त्यांनी काय म्हटलं उदाहरणार्थ, परंतु 10 दिवस त्याने काम केलं होतं, याने 10 दिवस काम केलं होतं. मग याने जर 10 दिवस काम केलं तर 10 गुणिला 7 70 युनिट याने फिनिश केले. 70 युनिट याने फिनिश केले, बरोबर. मग आता 70 याच्यापैकी संपले, किती राहिले रे? 490. 490 करण्यासाठी कोण येणार आहे आता? यन येणार आहे, नीरज येणार आहे. मग हा किती दिवसात करतो? 35 दिवसात करतो. मग 35 दिवसात जर तो एवढं काम करतो, त्याची क्षमता आपल्याला काढता येईल. ते क्षमता आपल्याला काढता येईल. मग याला फक्त आता आपण सोपं रूप द्यायचं. काय करणार बघा, 7 35, 7 गुणिला 7 केले 49, हा 0. मग या ठिकाणी आपण जर याला भाग दिला, 5 5 आणि उरले 2, 2 केला 0, 5 चौक 20, तर 14 युनिट पर डे. 14 युनिट पर डे या ठिकाणी याची क्षमता झाली. मग एकट्याला आता नीरजला ते संपूर्ण काम करायचं आहे. एकट्या नीरजला त्याची क्षमता ठरवल्यानंतर, त्याची कॅपॅसिटी ठरल्यानंतर एकट्या नीरजला संपूर्ण ते काम करायला लावायचं आहे. मग नीरज ते काम करणार आहे आता. मग नीरजला टोटल 560 एवढं काम करायचंय आणि 14 प्रमाणे तो काम करतो दिवसाला. तर या ठिकाणी 14 4 होतात 56 आणि हा 0, तर 40 दिवस त्याला लागतील एकट्याला काम करायला. आय होप तुम्हाला ही प्रोसेस, हे लॉजिक समजलं असेल. पुन्हा एकदा अशा प्रकारे प्रश्न आले तर नक्कीच तुम्हाला या पद्धतीने या प्रश्नांना डील करता यायला पाहिजे मित्र. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, वयवारीवरती हा प्रश्न आहे. ओके, वयवारीवरती नेहमी आयोग प्रश्न विचारत असतं. ओके, बघा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्ष 34 आहे. 5 वर्षापूर्वी आहे. मग आताची सरासरी किती होईल? 39 होईल. आताची सरासरी किती होईल? 39. दोघांची, रेखा आणि नेहाची सरासरी 39 झाली आजची, बरोबर. मग आजची बेरीज किती होईल? याची दुप्पट, कारण की 2 व्यक्ती आहेत, ते गुन्ह्याला 2 करावं लागेल. मग 39 दुने केलं तर आपल्याला 78 त्यांची बेरीज, बरोबर. आणि आता आज आज रेखा, नेहा आणि नीरज तिघांची सरासरी 33 आहे. मग तिघांची बेरीज काढायची आहे तर सरासरीला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, बरोबर. 99 मधून हे 78 जर वजा केले तर आपल्याला काय मिळणार आहे? 21 मिळणार आहे. ते 21 ते काय केलं आपण? रेखा आणि नेहाचे वजा केले म्हणजे नीरजचं मिळालं, बरोबर. नीरजचं आजचं वय मिळालं 21, पण त्यांनी काय विचारलंय? 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर नीरजचे वय किती? मग अजून तुम्हाला 10 या ठिकाणी ऍड करावे लागतील. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर 31 वर्ष आहे, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सॉल्व्ह केलं पाहिजे होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पाय चार्ट वरती हा प्रश्न आहे मित्र. अतिशय सुंदर प्रश्न आहे. काय म्हटलेलं बघा, जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 आहे, 40,000 टोटल इन्कम आहे. ओके, टोटल इन्कम आहे. तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणा माल व प्रवासावरती एकूण किती खर्च केला? खालील वर्तुळाकृतीचे अवलोकन करून ठरवायचं आहे. मग आता बघा, घरभाडेवरती 110, ओके, प्रवासावरती 70, किती झालं? 180. आणि किराणा पण म्हटलेलं आहे अजून, बरोबर. तर किराणा आहे 90, तर 180 90 270. मग तिघांची टोटल केली 270. मग किती पैकी? पाय चार्ट मध्ये डिग्री मध्ये दिलं असेल ना, तर 270 हे 360 पैकी घ्यावं लागेल. किती पैकी घ्यावं लागेल? 360 पैकी घ्यावं लागेल. मग याला आता आपण सोपं रूप देऊया. काय होईल बघा, 0 गेला 0 गेला, 9 त्रिक 27, 9 चौक 36. मग याला जर तुम्ही आता 4 ने भाग दिला, ओके, 4 1 4 आणि हे 0 पुढे, मग आता याला मल्टिप्लाय केलं तर याचं उत्तर हे 30,000 या ठिकाणी येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. इझी क्वेश्चन होते, काही 1-2 क्वेश्चन ट्रिकी सोडून बाकी पेपर इझी होता. हा फार छान प्रश्न होता नफा तोटावरती. रेग्युलर क्वेश्चन मध्ये काय होतं, स्टँडर्ड प्रश्नामध्ये ए बी ला विकतो, बी पुन्हा सी ला विकतो. परंतु या ठिकाणी काय केलं त्यांनी बघा, समजून घेऊ आपण. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. अ नावाचा व्यक्ती ना, हा काय करतो? ब ला विकतो, ओके, आणि हा 10% नफ्याने विकतो. 10% नफ्याने विकतो, बरोबर. तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली. ब ने तीच वस्तू, ब ने काय केलं? तीच वस्तू आहे ना, पुन्हा एकदा कोणाला विकलीये? अ लाच विकलीये. पुन्हा एकदा काय केलंय? अ लाच ती विकलीये आणि 10% तोट्याने, 10% तोट्याने हा विकतो. मग आता समजूया आपण की अ ला ती वस्तू 100 रुपयाला मिळाली होती, 100 रुपयाला मिळाली होती, 10% नफ्याने विकली, त्याने ती 110 ला विकली रे, बरोबर. 110 ची वस्तू 10% तोटा म्हणजे 11 रुपये तोटा याच्यावरती 110 वरती. म्हणजे हा विकेल कितीला? 11 कमी याच्यापेक्षा, म्हणजे 99 ला. 99 ला पुन्हा याला अ ला देऊन टाकेल. मग जेव्हा अ ने ती याला विकली तेव्हा त्याने 11 रुपये 10 रुपये 10%चा नफा घेतला. ओके, 10 रुपयाचा नफा घेतला, इथं 10%, बरोबर. मग इथं 10% झाले. मग आता लक्षात घ्या, याने पुन्हा ती घेतली कितीला? 99 रुपयाला घेतली.
पुन्हा कितीला मिळवली त्याने 99 रुपयाला. मग हे जर आपण बघितलं तर एक इथं नफा आहे. मग आता हा 10 आणि 1 जर आपण ऍड केला तर 11% या ठिकाणी 11% या ठिकाणी नफा त्याला टोटल झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण याचं आन्सर हे चा नफा 11% नफा झाला असं म्हणू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सॉल्व्ह केलं पाहिजे. थोडं या ठिकाणी समजून घ्यायचं की अ ने ब ला विकली, ब ने पुन्हा अ ला विकलेली आहे ही वस्तू. बरोबर, चला जाऊया पुढे नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा आता पुढचा क्वेश्चन आपली रेशोची मेथड ज्यांना माहिती असेल ते नक्कीच याला कमी टायमिंग मध्ये सॉल्व्ह करू शकतात. काय करायचंय बघा ह्या प्रश्नामध्ये, समीरने एकूण रुपये 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर रुपये 3 ची सूट मिळाली तर 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले होते. बरोबर, तो ओरिजिनल प्राइस आपल्याला विचारलेली आहे. मग आता क्वांटिटी बद्दल आपल्याला माहिती की 25% अधिक तो सफरचंद खरेदी करू शकतो. मग बघा लक्षात ठेवा, क्वांटिटीचा जो गुणोत्तर आपण या ठिकाणी मांडू शकतो 25% अधिक. मग आता काहींना 100 मानून करायची सवय असते. 100 म्हणजे 25 जास्त तर 125, याला स्वरूप दिलं ते 4 5 होणार आहे. तर आपण जनरली शिकवलेलं आहे की लक्षात ठेवायचा अपूर्णांक की 25% म्हणजे 1/4 होतात. बरोबर, मग त्या ठिकाणी 25% अधिक 4वर 1 अधिक त्याला मिळाला सफरचंद खरेदी करू शकतो. नेहमी लक्षात ठेवा क्वांटिटीला प्राइस ही व्यस्त प्रमाणात असते. सो रेशो यांचा काय होईल, व्यस्त होऊन जाईल. बरोबर, मग आता जो फरक आहे ना, जो सूटचा फरक आहे ना, तो कितीचा आहे, 3 रुपयाचा आहे. मग 5 भाग आणि 4 भाग यांचा फरक 1 भागाचा आहे. एक भाग म्हणजेच 3 रुपये. एक भाग म्हणजे किती, 3 रुपये. मग अशी प्राइस ही 3 रुपयाप्रमाणे 5 त्रिक 15 रुपये इथं तो करेल आणि इथं 3 प्रमाणे 4 त्रिक 12 रुपयाप्रमाणे जाईल. मग तुम्हाला एकूण रुपये माहिती आहे 360. मग 360 रुपये खरेदी होती, 360 15 रुपये प्रमाणे. बरोबर, या 360 ला ओरिजिनल किंमत काढण्यासाठी 360 ला 15 ने भाग द्यायचा आहे. मग काय म्हणणार आहे बघा, 15 दुने 30, 15 चोक या ठिकाणी 15 दुने 30 झाल्यानंतर आपण 15 चोक 60 करू शकतो. तर 24 या ठिकाणी त्याची ओरिजिनल प्राइस आहे. जेव्हा तुम्ही 12 ने भाग द्याल 12 त्रिक 36, तर ती नंतरची प्राइस जी असेल 12 त्रिक 36, तर 30 रुपये ती नंतरची होऊन जाईल. ओके, रुपये 3 रुपयाची सूट दिल्यानंतर मग 30 रुपये नंतरची आपल्याला ओरिजिनल विचारली आहे. सो याचं आन्सर हे पर्याय क्रमांक 1 हे होऊन जाणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल अप्रोच कसा पाहिजे या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, तर मित्रांनो जाऊया पुढील प्रश्नाकडे आणि आपण त्याला देखील या ठिकाणी सॉल्व्ह करूया. लक्षात घ्या, फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन आहे, परंतु आपण याला जास्त वेळ लावू शकतो ह्या प्रश्नाला, कारण की आपल्याला योग्य अप्रोच या ठिकाणी माहिती नसतो. तर लक्षात घ्या, 150 व 500 या संख्यामधील किती संख्यांना 11 ने भाग जातो. बरोबर, तर लक्षात घ्या मित्रो, 11 ने भाग जातो अशा प्रकारे आपल्याला उत्तर सांगायचं याचं. हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 150 अँड 500 आर डिव्हिजिबल बाय 11. लक्षात घ्या, जर तुम्हाला फक्त 150 या संख्येला 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती हे जर काढायचं असेल आणि तुम्हाला 500 पर्यंत 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत हे जर काढायचं असेल तर डायरेक्टली भाग देऊन जे काही उत्तर मिळणार आहे ना तेवढ्याच संख्या असतात. फक्त पॉइंट मध्ये घ्यायचं नसतं ते उत्तर, डेसिमल मध्ये घ्यायचं नसतं. एवढा फक्त कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. मग आपण काय करू शकतो या ठिकाणी बघा, 11 1 11, 11 1 11. बरोबर, उरले 4 घेतला 0, 40 झाले. 11 त्रिक 33 म्हणजेच 150 पर्यंत 13 संख्या अशा आहेत की ज्यांना 11 ने भाग जातो. तुम्ही चेक करून घ्याल नंतर, ठीक आहे. आणि तशाच पद्धतीने 11 ने या 500 ला भाग देऊया. 11 चोक 44. ओके, उरले 6 वर घेतला 0, 11 5 55. तर 45 एकूण संख्या आहेत 500 पर्यंत की ज्यांना या ठिकाणी 11 ने भाग जातो. मग आता इन बिटवीन देम इथून तर इथपर्यंत किती संख्या असतील ज्यांना 11 ने भाग जातो हे ठरवायचं असेल तर 45 मधून हे 13 वजा करावे लागतील. म्हणजेच तुम्हाला आन्सर 32 मिळणार आहे, जे की इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. आय होप तुम्हाला ही टेक्निक ही लॉजिक तुम्हाला समजलं असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बॉडमासचा सिंपल प्रश्न आहे, सर्वजण याला नक्कीच सॉल्व्ह करू शकतात. ओके, आणि हा मार्क तुमचा जायला नको होता सर्वांचा. प्लस म्हणजे मायनस आहे तर इथं आपण मायनस करूया, मायनस म्हणजे इंटू आहे तर इथं आपण इंटू करूया, मल्टिप्लाय करूया. डिवाइड म्हणजे प्लस आहे, इथं आपण प्लस करूया. मल्टिप्लाय म्हणजे डिवाइड आहे, मल्टिप्लाय म्हणजे काय, डिवाइड आहे. तर अशा प्रकारे चेंजेस करून बॉडमास प्रमाणे आपल्याला याने सॉल्व्ह करायचं होतं. बघा 5 ने भाग दिला तर 5 2 10 म्हणजे 15 त्रिक 45 मायनस या ठिकाणी 5 2 10 मायनस 2 अधिक 5 या ठिकाणी बरोबर किती,
मग आपण काय करू शकतो या ठिकाणी की 45 आणि 5 50, 50 मधून 2 गेले तर याचं आन्सर हे 48 होऊन जाईल. तर सिंपल या प्रश्नाचा आन्सर 48 आहे. ओके, तर जाऊया आपण पुढे नेक्स्ट क्वेश्चन कडे. लक्षात घ्या मित्रांनो, कोडिंग डिकोडिंगचा हा प्रश्न आहे. सिंपल कन्सेप्ट, सिंपल फंडा त्यांनी या ठिकाणी वापरला होता. काय करायचं होतं की ह्या दिलेल्या शब्दाला 2-2च्या पेअर मध्ये आपल्याला टाकायचं होतं. आधी 2-2च्या पेअर मध्ये आपल्याला याला ब्रेकआउट करायचं होतं, बरोबर. मग बघा आता या ठिकाणी काय केलेलं आहे ते बघूया. समजा आपण याला नंबरिंग दिली 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर. मग हा जो 2 नंबरचा ग्रुप आहे तो स्टार्टिंगला आलेला आहे 2 नंबरचा. मग याला पण ग्रुपला OU, बरोबर. तो OU चा ग्रुप हा 5व्या प्लेसला इथं घेतलेला आहे. HR BR GH KT. आपण बघितलं HR हा 4थ्या नंबरचा आहे, BR हा 1st नंबरचा आहे, GH हा 6 नंबरचा आहे, KT हा 3 नंबरचा आहे, बरोबर. मग आता त्याचनुसार डिस्ट्रीब्युशन करता आपल्याला कोडिंग करायची होती. मग आपण जर विचार केला, जो आपल्याला या ठिकाणी पहिला जो ग्रुप दिसतोय EA 1 आणि 2 याच्यामधला आपण चेंज करून बघूया. 2 नंबरचा आधी येतोय, मग 2 नंबरचा आधी म्हणजे ST आधी यायला पाहिजे. 2 नंबरचा आधी ST यायला पाहिजे. मग ST आधी कुठे आहे? एकमेव ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर 3 मध्ये. बाकी चेक करायची गरज नाहीये. जर करायचं असेल, ऑप्शन काही सिमिलर असते तर मात्र तुम्हाला अशाच वेळेने त्याला पुन्हा मांडून घ्यावं लागलं असतं. पण आपल्याला एक्झाम मध्ये स्मार्ट वर्क करणं गरजेचं होतं. तर याचा आन्सर ऑप्शन नंबर 3 आहे. जाऊया पुढे पुढच्या प्रश्नाकडे. मग पुन्हा एकदा काढकामवरती प्रश्न आहे. 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवितात, बरोबर. 6 मजूर आहेत. ओके, 6 मजूर आहेत, 4 दिवस लावतात आणि किती विटा बनवतात, काम किती करतात, 9600 विटा बनवण्याचं काम करतात. तशाच पद्धतीने 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील, किती विटा ते बनवतील, बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला काटछाट करता यायला पाहिजे. 6 1 6, 6 त्रिक 18, बरोबर. त्यानंतर हा जो आहे बे 1 बे दुने 4. मग आपण लिहू या ठिकाणी 2/9600, बरोबर. आता हा जो आहे 3/x आहे, 3/x आहे. ओके, तर याला आपण 3/x लिहूया. मग हा x इकडे आल्यावरती तुम्ही असं लिहू शकता 3 गुणिले 9600 आणि भागीला हे 2 होऊन जाईल, बरोबर. मग 2 ने जर आपण याला स्वरूप दिलं, बे चोक 8, एकावर घेतला 6, बे 8 16, हे 2 0, बरोबर. याला जर आपण मल्टिप्लाय केलं 0 0, 8 त्रिक 24, कॅरी 2, 3 चौक 12 आणि 2 14. ओके, तर या ठिकाणी 14400 याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाला सिंपली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर MDHच्या कन्सेप्ट वरती मागचा प्रश्न होता. मग आता पुढचा प्रश्न बघा. पुन्हा एकदा टाइम स्पीड डिस्टन्स वरती, म्हणजे एकूण 2 प्रश्न या टॉपिक वरती होती. लक्षात घ्या, आपल्याला काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये, 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात 1 टेलिग्राफ पोल ओलांडते. ट्रेनची लांबी शोधा. मग पुन्हा आपल्याला डिस्टन्स काढायचंय. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम करायचंय. 54 किलोमीटर पर हवर प्रमाणे जाते, 9 सेकंदात जाते ती. मग आता याला युनिट सेम करण्यासाठी 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 18 1 18, 18 त्रिक 54 होतात. ओके, तर 9 5 45, 45 45 3 टाइम्स म्हणजेच ते 90 प्लस 35, 90 प्लस 45 135 होऊन जाईल. 135 होऊन जाईल. सो 135 मीटर याचा आन्सर येणार आहे. ओके, तर सिंपल कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम, फक्त युनिट कन्वर्जन त्या ठिकाणी प्रॉपरली आपल्याला ऍडजस्ट करायचे होते. जाऊया मित्र पुढे पुढच्या प्रश्नाकडे. नाते संबंधावरती हा प्रश्न आहे 95 नंबरचा. ओके, वाचूया, व्यवस्थित माहिती वाचून घेऊया, डायग्राम काढूया आणि उत्तर त्याला ठरवूया. रोहन रामूचा मुलगा आहे. रोहन जो आहे, रोहन हा जो पर्सन आहे, ओके, हा रामूचा मुलगा आहे. हा रामूचा मुलगा आहे, बरोबर. मग रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि तो सचिन काकांच्या घरी गेला. ठीक आहे, तर ह्या वाक्याला काही अर्थ नाही त्या ठिकाणी. ओके, सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. सचिनची जी पत्नी आहे ती रोहनच्या आईची बहीण आहे, बरोबर. मग म्हणजे रोहनची आई म्हणजे रामूची पत्नी असेल आणि सचिनची पत्नी जी आहे ती, ही सचिनची पत्नी, या दोघी बहिणी झाल्या. या दोघी काय झाल्या, बहीण आहे असं म्हटलेलं आहे. मग सचिनच्या ह्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय, तर रोहनच्या वडिलांशी नाते काय असेल, तर ऑफकोर्स आहे या ठिकाणी की काका म्हटल्यामुळे ते सचिनच्या पत्नीचे नातं विचारलंय रोहनच्या वडिलांशी, तर ती भावाची पत्नी आहे एक प्रकारे. सो सिस्टर इन लॉ आपण त्याला म्हणू शकतो. सो मेहुणी हे नातं त्या ठिकाणी होणार आहे.
मेहुणी हे नातं त्या ठिकाणी मराठीमध्ये आपण हा पर्याय घेऊ शकतो. तर अशा प्रकारे नातेसंबंधावरती हा प्रश्न आपल्याला इझिली या ठिकाणी सॉल्व्ह करता आला असता. ठीक आहे, काही कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहे परंतु त्याला स्किप केलं, व्यवस्थित आकृती काढून घेतली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी याचा आन्सर सांगता येईल. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पझल आहे मित्र हो, ठीक आहे, अरेंजमेंटचं पझल आहे. व्यवस्थित माहिती जर आपण याची वाचून घेतली तर नक्कीच आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करता येतात. मग आता बघा, कन्फर्म गोष्टी आपण पहिल्याने पिक करत जायच्या. काय म्हटलेलं आहे, खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. एबीसीडी ई आणि एफ 6 विद्यार्थ्यांची गणित आणि विज्ञानाच्या स्वयं मूल्यांकन चाचणीत सहभाग घेतला. बरोबर, तर लक्षात घ्या, आता आपल्याला या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय मॅथ्स आणि सायन्सच्या मूल्यांकन चाचणीमध्ये. मग दोनच विषय आहेत आणि विचारायला कोणासाठी बघा, विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले आहेत. मग आपण जनरली ही माहिती आता फक्त विज्ञान विषयाकरता टार्गेट करून विचार करूया, कारण की गणितासाठी आपल्याला काही उत्तर काढायचं नाही. परीक्षाभिमुख आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू. जेव्हा हे डिटेल आपण याचं सोल्युशन बघणार तेव्हा वाटल्यास तुम्हाला मी सांगेलच, परंतु आपण काय करू शकतो, कशा प्रकारे गेलो पाहिजे होतो या ठिकाणी ते आपण बघूया. ए चे गणितातील एकूण गुण सी च्या अगदी वर आहेत. ठीक आहे, कोणाचे, ए चे. ठीक आहे, गणिताचा विषय सोडून देऊ आपण, सी च्या वर आहेत. विज्ञानातील गुण एफ च्या अगदी वर आहेत. ठीक आहे, ए चे विज्ञानाचे गुण एफ च्या अगदी वर आपण म्हणू शकतो, एफ च्या अगदी वर आपण म्हणू शकतो. ठीक आहे, चला विज्ञानाबद्दल माहिती मिळाली. पुढे जाऊया. बी हा विज्ञानात सी च्या अगदी वर आहे परंतु गणितात डी पेक्षा कमी आहे. गणितात डी पेक्षा कमी आहे. बी बद्दल म्हटलंय त्यांनी, बी हा सी च्या अगदी वर आहे, सी च्या अगदी वर आहे विज्ञानामध्ये. ठीक आहे, बी सी आहे परंतु गणितात डी पेक्षा कमी गुण त्याला मिळाले आहेत. ठीक आहे, गणिताबद्दल आपण सध्या स्किप करूया. एफ ने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. एफ ने विज्ञानामध्ये डी व ई पेक्षा, एफ ने डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. बरोबर, ती माहिती आपण कनेक्ट केली. परंतु डी प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाहीये. म्हणजे डी ऑफकोर्स जास्त प्रगती आहे गणितामध्ये. बरोबर, म्हणजे डी प्रमाणे त्याची प्रगती नाहीये. म्हणजे एफ ने विज्ञानात डी आणि ई पेक्षा जास्त गुण मिळवले होते परंतु डी प्रमाणे त्याची प्रगती नव्हती. ओके, तर गणितात सी व डी च्या मध्ये कोणी नाही, गणितात सी व डी च्या मध्ये कोणी नाहीये आणि विज्ञानात सी व ए च्या मध्ये कोणी नाहीये. सी व ए च्या मध्ये कोणीच नाही म्हणजे बी आणि ए, बी आणि सी इथं फिट बसणार आहे. बरोबर, म्हणजे सी आणि ए च्या मध्ये कोणीही नसणार आहे. मग ही अरेंजमेंट कंप्लीट झाली की आपल्याला विचारलं काय, विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले. मग सर्वात जास्त गुण कोण आहे वरती, तर बी ने मिळवले आहेत. तर अशा प्रकारे याचा आन्सर आपण ऑप्शन नंबर 2 हे सांगू शकतो. आय होप मित्र तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल. पुढचा प्रश्न तर्क व अनुमान वरती आहे. व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करायची, वेन डायग्राम. अतिशय कन्सेप्च्युअल प्रश्न असतात ते. आणि बघा विधान काय म्हटलेलं आहे, सर्व मोगरा शेवंती आहे. सर्व मोगरा काय आहे रे, शेवंती आहे. बरोबर, सर्व मोगरा या ठिकाणी शेवंती आहे. राईट, मग सर्व शेवंती फुले आहेत. सर्व शेवंती आपण कुठे घेणार आता, फुले याच्या सेटमध्ये घेणार. सर्व शेवंती हे फुलेमध्ये घेतले. निष्कर्ष वाचूया. आहेत वाले निष्कर्ष आहेत, तुम्हाला मी शॉर्टकट नेहमी सांगितलेलं आहे की जर आहेतचं वाक्य असेल ना, डायग्राम बघायची आणि आन्सर मार्क करायचं. काय, डायग्राम मध्ये असेल तर बरोबर, नसेल तर रॉंग आहे. सर्व फुले मोगरा आहेत का, सर्व फुलेचा सेट मोगरामध्ये आहे का, नाही, चुकीचं आहे. बरोबर, सर्व फुले शेवंती आहेत. सर्व फुलेचा एवढा मोठा सेट हा शेवंतीमध्ये दिसतोय का, नाही, हे पण चुकीचं आहे. म्हणजे दोघी निष्कर्ष बरोबर नाहीयेत. निष्कर्ष अ व ब दोन्ही बरोबर नाहीयेत. निष्कर्ष अ व ब दोन्ही चुकीचे आहेत. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. जाऊया पुढे. लक्षात घ्या मित्र, आकृती काउंट करण्यासाठी, त्रिकोण काउंट करण्यासाठी हा प्रश्न होता. या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मी बॅच मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर बॉक्स असेल ना तर यामध्ये 8 त्रिकोण असतात आणि समजा एखाद्या बॉक्समध्ये उभी लाईन असू द्या किंवा एकच आडवी लाईन असू द्या, त्यामध्ये 12 असतात. ओके, त्यामध्ये 12 असतात. किंवा तुम्हाला मी एक हिंट दिली होती, नंबरिंग देऊन द्यायची 1 2 3 4. ओके, शेवटचे अंक दुप्पट करा, तुम्हाला यामधील त्रिकोण मिळतील. मग असे बॉक्स जर आपण बघितले या ठिकाणी, ओके, असे बॉक्स जर बघितले तर 1 2 3 4 5 आणि 6 वाला हा जो बॉक्स आहे, म्हणजे इथं 12, इथं 12. ओके, इथं 12, इथं 12, इथपर्यंत ह्या बॉक्स मध्ये 12 आणि इथं 12, 12 चौक 48 झाले. 12 चौक किती, 48 झाले. मग नक्की काय होतं, यामध्ये काही कनेक्टेड आहेत. म्हणजे इथं हा या बॉक्सला आहे ना, या बॉक्सला या ठिकाणी पुढचा बॉक्स कनेक्ट झाल्यामुळे एक्स्ट्रा त्रिकोण आपल्याला मिळतातच.
एक्स्ट्रा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी मिळतातच, बरोबर. मग त्यावरून आपल्याला समजतं की नक्कीच ही 48 पेक्षा जास्त संख्या असेल. मग 48 पेक्षा जास्त पर्याय कोणता आहे? एकमेव ऑप्शन 2 मध्ये 60 आहे. अशा प्रकारे आपण जाऊ शकतो. परंतु ते आपल्याला मोजायचेच असतील तर लक्षात घ्या, कॉमनला पकडून त्यांचा कनेक्टिंग पॉइंटला पकडून विचार करायचा. बघा आता या ठिकाणी हा एक त्रिकोण आहे, बरोबर. देन हा एक त्रिकोण आहे, ओके. हा एक त्रिकोण आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये एक्स्ट्रा त्रिकोण शोधत जावं लागतं, बरोबर. तर हे त्रिकोण तुम्ही शोधून घेतले तर तुम्हाला नक्कीच 60 आन्सर याचं मिळणार आहे. तर जाऊया मित्र पुढे, पुढच्या एक्झाम्पल कडे. अंकमालिकेचा हा प्रश्न आहे. अंकमालिकेचा हा प्रश्न आहे. काय करू शकतो आपण यामध्ये लक्षात घ्या. 3 मध्ये किती मिळवले? 3 ची वाढ आहे. 6 मध्ये 5 ची वाढ आहे. 11चा 18 झालाय म्हणजे 7 ने वाढ आहे, बरोबर. 3 5 7 म्हणजे विषम संख्यांनी वाढ होत आहे, म्हणजे पुढे 9 ने वाढ होईल, म्हणजे पुढे 27 होईल. असं पण होऊ शकतं की 3 5 7 मूळ संख्या आहेत, पण मूळ संख्या पुढची 7 नंतर 11 ने वाढ जर केली असती तर 29 ऑप्शन मध्ये नाही आहे, ओके. म्हणून आपल्याला ह्याच लॉजिकने उत्तर 27 त्याचं मार्क करायचं आहे, ओके. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नासाठी उत्तर सिंपली काढू शकतो. पुढचं जे क्वेश्चन आहे दिशा ज्ञान चाचणीवरील आहे. सोपा प्रश्न आहे. डायग्राम व्यवस्थित काढून घेतली तर नक्कीच आपल्याला हा सॉल्व्ह करता येईल. बघा काय म्हटलेलं आहे. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 मीटर चालत गेला, बरोबर. अमर जो आहे त्याच्या घरापासून पश्चिमेकडे गेला. मग पश्चिमेकडे जाऊया. किती गेला रे तो? 4 मीटर गेलेला आहे, ओके. 4 किलोमीटर गेलेला आहे. 4 किलोमीटर गेलेला आहे, बरोबर. तिथून 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला. उत्तरेकडील बँकेत गेला 2 किलोमीटर, बरोबर. 2 किलोमीटर इकडे बँकेत गेला. समजा इथं बँकेत आला. पुढे म्हटलं आहे की बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर गेला. पूर्वेकडे पुन्हा 4 गेला, बरोबर. एवढंच अंतर त्याने पूर्वेकडे गेला. त्यानंतर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी तो गेला, बरोबर. मग इथं तो भरतच्या घरी आला. हे भरतचं घर आहे समजा, बरोबर. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे तर त्याचे घर आणि यामधील अंतर किती, बरोबर. मग आता आपल्याला हे अंतर सांगायचंय. मग हे जर 2 आहे तर सिंपल हे पण 2च आहे. मग सिंपल क्वेश्चन होता, याचं उत्तर 2 किलोमीटर आहे मित्र. तर अशा पद्धतीने आपण या सर्व प्रश्नांचे विश्लेषण बघितलेले आहेत. जर तुम्हाला हे लॉजिक कन्सेप्ट समजली असेल, अशा प्रकारे तुम्हाला पुन्हा एकदा कन्सेप्च्युअली ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेसाठी, मेन्स साठी आणि आगामी 2025 च्या परीक्षांसाठी तयारी करायची असेल तर नक्कीच आपलं गणितवाडी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाणार आहे. तर मित्र हो, अशाच प्रकारे तुमचा अभ्यास पाहिजे, तेव्हाच तुम्हाला 20 पैकी 20 देखील या पेपर मध्ये मिळवता येऊ शकतात. इझी क्वेश्चन होते. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर नक्कीच आपण त्या प्रश्नांना सॉल्व्ह करू शकलो असतो. तर मित्र हो, धन्यवाद. थँक्यू सो मच. आय होप सर्वांची उत्तरे बरोबर आली असतील. तुमचा फीडबॅक नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तुमची किती बरोबर आलीत, किती रॉंग झालीत हेही सांगा. पेपर कसा गेला, कशा प्रकारे तुम्हाला त्यामध्ये मार्क्स येऊ शकतात. तुमच्याबद्दल मनामध्ये शंका असतील त्याही तुम्ही व्यक्त करू शकतात, ओके. तर थांबूया मित्र. धन्यवाद. थँक्यू सो मच.